बीडमध्ये राजकीय वरदहस्त असलेल्या कार्यकर्त्याच्या मारहाणीचा आणखी एक व्हिडिओ आता समोर आलाय। अजित पवार राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या कार्यकर्त्यानं मारहाण केल्याचा आरोप या प्रकरणामध्ये आहे आणि मारहाण झालेल्या अशोक सोळंके यांच्याकडून संरक्षणासाठी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलं गेलंय। आमदार सोळंके यांचा कार्यकर्ता सुशील सोळंके आणि साथीदारांनी मारहाण केल्याचा आरोप आहे। आमदार प्रकाश सोळंके पोलिसांवर दबाव टाकून केस मॅनेज करतायत असा सुद्धा आरोप आहे। 21 ऑगस्ट 2024 रोजी झालेल्या मारहाणीचा हा व्हिडिओ आहे जो व्हायरल होतोय। बीडच्या माजलगाव तालुक्यातील सादोळा इथे सुशील सोळंकेसह त्याच्या साथीदारांपासून माझ्या जीवाला धोका असून त्याच्यावर ठोस कारवाई केली नाही तर उपोषण करणार असा इशारा सुद्धा अशोक सोळंके यांनी दिलेला आहे। आपण ही दृश्य पाहतोय, मारहाण करण्यात आलेली आहे आणि त्याचं हे सीसीटीव्ही फुटेज आहे ज्या सगळ्या संदर्भात आता आरोप केले गेलेले आहेत। बीडमधलं आणखी एक हे मारहाणीचं प्रकरण समोर येत आहे। मारहाण झालेल्या व्यक्तीने जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलेलं आहे। आपल्या जीवाला धोका आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि या संदर्भात जर कारवाई झाली नाही योग्य वेळेत तर आपण उपोषण करणार असा सुद्धा इशारा संबंधिताने दिलेला आहे। आपण सध्या ही दृश्य पाहतोय। बीडमध्ये नेमकं काय चाललंय असा प्रश्न पडावा अशी ही दृश्य आहेत। पहिल्या दृश्यांमध्ये आपण सध्या दृश्य पाहतोय ती म्हणजे आमदार सोळंकेच्या कार्यकर्त्यांकडून जी मारहाण झालेली आहे त्याबाबतचा जो आरोप केला जातोय त्या मारहाणीचं हे फुटेज आहे, सीसीटीव्ही फुटेज। दुसरीकडे आपण बघतोय आमदार संदीप क्षीरसागर यांच्या पीएच्या संदर्भातलं हे प्रकरण आहे आणि मारहाणीच्या या प्रकरणात क्षीरसागर यांच्या पीएचा सुद्धा समावेश असल्याचा आरोप केला जातोय। त्याबाबतचा हा व्हिडिओ व्हायरल केला जातोय। त्याची दुसरी दृश्य आणि तिसरी दृश्य आहेत आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असलेला भोसले अर्थात खोक्या जो अजूनही फरार आहे, पोलिसांना सापडत नाहीये इतक्या दिवसानंतरही। त्याने बॅटने अमानुष मारहाण केली होती एका व्यक्तीला, त्याबाबतचं प्रकरण आहे त्याचा व्हिडिओ आपण बघतोय। बीड मधलीच तिन्ही दृश्य आहेत। बीड मध्ये नेमकं चाललंय काय, कायदा सुव्यवस्था आहे कुठे, कुणाचा वचक आहे की नाही असे प्रश्न उपस्थित व्हावेत अशी ही दृश्य आहेत। अमानुषपणे मारहाण करणं, धमकी देणं हे असे प्रकार सातत्याने बीड मध्ये होताना दिसतात।